नमस्कार, मी अमृता बने. बुलेटिनमध्ये घेणार आहोत एका मिनिटात एका बातमीचा सविस्तर आढावा. अखेर नागपूरकरांची मेट्रो प्रवासाची प्रतीक्षा आज संपलेली आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर मेट्रोला हिरवा झेंडा त्यांनी दाखवलेला आहे. पंतप्रधानांनी यावेळी मराठीतून जनतेशी संवाद साधला. मेट्रोमुळे नागपूरकरांचा वाहतुकीचा प्रश्न सुटेल असं पंतप्रधानांनी म्हटलेलं आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह नितीन गडकरी देखील उपस्थित होते. गेल्या अनेक वर्षांपासूनचं नागपूरकरांचं कार्यकार प्रवासाचं स्वप्न अखेर पूर्ण झालेलं आहे. नागपूर मेट्रो कशी असणार, मेट्रोचं आतमधलं स्वरूप कसं आहे आणि मेट्रो चालवताना मेट्रो पायलटला कसा अनुभव येतो याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी. नागपूर मेट्रो आजपासून नागपूरकरांच्या सेवेमध्ये दाखल होत आहे आणि याच मेट्रोचे चालक आपल्यासोबत आहे. यांच्यासोबत आपण बातचीत करूया. निकेत जी, क्या बताएंगे, क्या विशेषता है, सॉफ्टवेयर बेस्ड टेक्नोलॉजी है, किस तरह से काम करती है, कौन कौन सी टेक्नोलॉजी का इसमें यूज हुआ है? ये पुरानी वाली ट्रेन से थोड़ा अपग्रेडेड है. इसमें काफ़ी सॉफ्टवेयर डेवलप किए गए हैं. इसमें वाईफाई की फैसिलिटी भी दी जाएगी पैसेंजर्स के लिए और सैलून एरिया में सिटिंग अरेंजमेंट भी ज़्यादा है और स्पेसेस भी है हमारा सैलून जो पुरानी वाली ट्रेन से. आपका ये कैबिन है, किस तरह से यहाँ ऑपरेट होता है, थोड़ा बताएंगे हमारे दर्शकों को किस तरह से ये ऑपरेट होता है? बिल्कुल बताएंगे. ये हमारा इससे हम ऑपरेट करते हैं. इससे हम मोटरिंग और ब्रेकिंग जो करते हैं, चलाने के लिए मोटरिंग, और जब रोकने के लिए जब हम ब्रेकिंग करते हैं तो इससे करते हैं हम. बघू शकतो की ही पायलट रूम आहे आणि आतमध्ये ज्या काही बोग्या आहे, या बोग्या तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. इथनं आपण आतमध्ये जाऊ आणि नागपूर मेट्रोचा आढावा घेऊ की कशा प्रकारे नागपूर मेट्रो एकंदरीतच नागपूरकरांसाठी सज्ज झालेली. आपण बघू शकतो की एकंदरीतच आज 5 वाजता नागपूर मेट्रोला ग्रीन सिग्नल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून दाखवला जाणार आहे. ते दिल्लीमध्ये असणार आहे आणि नागपूरच्या या एअरपोर्ट साऊथ स्टेशनवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देखील असणार आहे. एकंदरीतच का बघायचं झालं तर साधारण 900 प्रवाशांची क्षमता असलेल्या या 3 वेगवेगळ्या बोग्या आहे. त्यामध्ये एक बोगी ही महिलांसाठी देखील आरक्षित करण्यात आलेली आहे. त्यामुळे सगळ्या आधुनिक तंत्रज्ञानयुक्त अशा हे सर्व नागपूर मेट्रो आहे आणि सर्व नागपूरकरांना आता आतुरता आहे. जर का बघायचं झालं तर आपण बघू शकतो की प्रवाशांसाठी काही सूचना फलक देखील इकडे लागलेले आहे. जसं नकाशा असेल, नागपूरचा मेट्रोचा जो नकाशा आहे तो इथे लावलेला आहे. इतकंच नाही तर काही समजून जा, काही विकलांग प्रवासी आले असेल तर त्यांच्यासाठी देखील मेट्रोमध्ये आतमध्ये चढण्यासाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे. या व्यतिरिक्त पूर्ण वातानुकूलित ही मेट्रो आहे. सुरक्षेच्या दृष्टीने देखील उपकरणे याच्यात लावलेले आहे. CCTV असो, सगळ्या गोष्टीचा विचार करून, प्रवाशांचा विचार करून नागपूर मेट्रो ही तयार करण्यात आलेली आहे. अत्यंत अत्याधुनिक अशी टेक्नॉलॉजी नागपूर मेट्रोची आहे. आता फक्त नागपूरकरांना प्रतीक्षा आहे ती या नागपूर मेट्रोने प्रवास करण्याची. साधारण 5 वाजताच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर मेट्रोला ग्रीन सिग्नल दाखवला जाणार. आपण बघू शकतो की आजच्या कार्यक्रमासाठी सुरक्षा व्यवस्था देखील कशा प्रकारे चोख बंदोबस्त पोलीस विभागाकडून करण्यात आलेला आहे. डॉग स्क्वॉड आहे, डॉग स्क्वॉडची टीम आहे संपूर्ण या मेट्रोच्या सर्व बोग्यांची तपासणी करता. इतकंच नाही तर इतर जी बाहेरची सुरक्षा आहे ती देखील नागपूर पोलीस करत आहे. त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा आजचा दिवस आहे नागपूर मेट्रोच्या इतिहासामध्ये. जर का बघायचं झालं तर इतर प्रकल्पाच्या तुलनेने नागपूर मेट्रोचा प्रकल्प अत्यंत वेगाने नागपूर मेट्रो प्रकल्पाचं काम सुरू होतं. 2014मध्ये UPAच्या काळामध्ये याला मान्यता मिळाली होती आणि ऑगस्ट 2014मध्ये जेव्हा इंडियाचं सरकार आलं तेव्हा याचं भूमिपूजन झालं आणि साधारण मे 2015 पासून नागपूरच्या मेट्रोच्या प्रकल्पाच्या बांधकामाला सुरुवात झाली होती आणि पहिला टप्पा आज पूर्ण होऊन आज त्याला हिरवा झेंडा दाखवला जात आहे. त्यामुळे नागपूरकर अत्यंत आनंदी आहे आणि सर्व नागपूरकर या नागपूर मेट्रोने प्रवास करण्यासाठी आतुर आहे. कॅमेरामॅन दिनेश सातपुतेसह तुषार कोहळे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर. पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये तणावाचं वातावरण असतानाच आज जम्मूतील एका बस स्टँडजवळ ग्रेनेड हल्ला करून स्फोट घडवून आणण्यात आला. त्यामुळे 30 जण जखमी झालेले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय. जम्मूच्या स्थानिक पोलिसांनी या हल्ल्याच्या घटनेला दुजोरा दिलेला आहे. गर्दीनं गजबजलेल्या बस स्थानकावरच हा हल्ला करण्यात आला. त्यामुळे जखमींचा आकडा वाढण्याची देखील शक्यता आहे. CCTVच्या आधारे ग्रेनेड फेकणाऱ्या आरोपीला जम्मू पोलिसांनी अटक केली आहे. यासिर अरहान असं या आरोपीचं नाव असून यासिर हा कुलगाम या गावातला रहिवासी आहे.
राफेल प्रकरणातील कागदपत्र चोरीला गेल्याचं सरकारनं कोर्टात सांगितल्यानंतर विरोधकांसह मित्रपक्षांकडूनही प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे। राफेल प्रकरणातील महत्त्वाची कागदपत्र हिंदुस्थानच्या संरक्षण मंत्रालयातून चोरीला गेली हे आम्ही किंवा विरोधी पक्ष म्हणत नाही, तर स्वतः सरकार सुप्रीम कोर्टात सांगतंय। ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय। एकीकडे आमचे जवान सीमेवर लढत आहेत, एअर स्ट्राईक करत आहेत, आतंकवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करतात आणि दुसऱ्या बाजूला आमच्या संरक्षण खात्याला वाळवी लागली असेल तर चोर आमच्याच घरात आहे। या चोरांचा आधी बंदोबस्त करा, एअर स्ट्राईक तर होतच राहतील अशी मागणी संजय राऊत यांनी केलेली आहे। शरद पवार यांनी 10 मतदारसंघांमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला। यावेळी राफेल प्रकरणावरून त्यांनी केंद्रावर हल्लाबोल केलेला आहे। राफेलबाबत केंद्र सरकारची भूमिका सर्वांना चकित करणारी आहे। राफेलचे महत्त्वाचे कागद चोरीला जातात ही बाब लपवून ठेवली, तसंच संरक्षण मंत्र्यांनी संसदेमध्ये ही माहिती का सांगितली नाही असा सवाल देखील पवारांनी केलाय। त्यामुळे यामध्ये काही महत्त्वाची गोष्ट होती यात शंका नाही असं पवार यांनी म्हटलेलं आहे। तसंच ना खाऊंगा ना खाने दूंगा म्हणणाऱ्यांच्याच काळामध्ये राफेलची किंमत वाढली असा टोला देखील पवारांनी मोदींना लगावलेला आहे। तसंच मराठा आणि धनगर आरक्षण फसवं असल्याची टीका देखील त्यांनी केलेली आहे। जे कोणी पुरवठा करणारे त्यांच्या हिताची जपणूक करण्याच्या दृष्टिकोनातून हा करार त्या ठिकाणी गेलेला आहे। हे आता बाहेर उघडा पडेल अशी चिंता असेल काही घटकांना, त्यामुळे कदाचित आज पेपर सर्व गायब झाले, चोरी झाली अशा प्रकारचे विधान सुप्रीम कोर्टावर जाईल। केंद्र सरकारच्या देशाच्या असेंब्ली जनरल मानले माझ्या दृष्टीने ही अत्यंत गंभीर अशा प्रकारची गोष्ट आहे। काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल विमान खरेदीवरून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केलेला आहे। राफेल विमान खरेदी प्रकरणातील कागदपत्र गहाळ झाली आहेत याचा अर्थ त्यामागे काहीतरी काळोवेर होतं असा टोला राहुल गांधी यांनी लगावला। त्याचबरोबर मोदींची चौकशी करण्याची मागणी देखील राहुल गांधींनी केली आहे। अगर ये कागज गायब हुए हैं तो ये कागज सच्चे हैं, ये झूठे तो नहीं है। आप ही एक्सेप्ट कर रहे हो, सही बात है ना? तो आप ही एक्सेप्ट कर रहे हो कि ये कागज सही है। कागज में साफ लिखा है नरेंद्र मोदी पैरेलल नेगोशिएशन कर रहा था। कागज में साफ लिखा है कि प्राइस बढ़ाई गई है और किसी एक व्यक्ति ने नहीं, सब लोगों ने कहा है, नेगोशिएशन टीम ने कहा है कि नरेंद्र मोदी ने बाईपास सर्जरी की है। इट्स अ केस, ब्लेटेंट केस ऑफ करप्शन। इट इज रिटन देयर क्लियरली दैट द प्राइम मिनिस्टर, PMO does not mean PMO. PMO means Prime Minister of India, Narendra Modi. In Defense Ministry files, it's clearly written that the Prime Minister of India is carrying out parallel negotiation. So why should there not be a criminal investigation? Why is the criminal investigation? हिंदुस्तान में criminal investigation सब पे हो सकता है जो PM का विरोध करते हैं, मगर क्लियर कट जब प्रधानमंत्री का नाम आता है तो कोई क्रिमिनल इन्वेस्टिगेशन नहीं हो सकता। मनसे अध्यक्ष राज ठाकरे शरद पवारांशी चर्चा करणार असल्याची माहिती मिळते। लोकसभा लढण्यास मनसे इच्छुक नसल्याचं मनसेकडून सांगण्यात येत आहे। मनसेला विधानसभा लढण्यामध्ये रस असल्याचं माहिती जय महाराष्ट्राच्या सूत्रांना मिळालेली आहे। तसंच मनसे लोकसभा निवडणूक लढणार नाही, पण युती सरकारच्या काळात विरोधामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीला मदत करणार अशी देखील माहिती मिळते। दरम्यान आणखी महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत, पण जम्मूमध्ये ग्रेनेड हल्ला झालेला आहे त्या संदर्भात पत्रकार परिषद सुरू आहे, थेट जाऊया तिथे। राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होण्याची कोणतीही शक्यता नसल्याचा निर्वाळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला आहे। लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू होण्याची शक्यता आहे, पण त्याचबरोबर विधानसभा बरखास्त करून राज्यातही निवडणुका घेतल्या जातील अशी चर्चा सुरू होती। पण मुख्यमंत्र्यांनी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र होण्याच्या बातम्या निव्वळ अफवा असल्याचं सांगत ही चर्चा फेटाळून लावली आहे। दोन्ही निवडणुका ठरलेल्या वेळेनुसारच होतील आणि लोकसभेसोबत विधानसभा निवडणुका एकत्र होणार नाहीत असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय।
नागपूरमध्ये विदर्भवाद्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या भाषणादरम्यान गोंधळ घालून गडकरींचं भाषण थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांवर नितीन गडकरी चांगलेच भडकले. लक्षात ठेवा, गप्प बसा, आरडाओरडा बंद करा, नाहीतर ठोकून काढू, या शब्दामध्ये गडकरी यांनी आपला राग व्यक्त केला. नितीन गडकरी यांनी काल नागपुरात आयोजित जाहीर सभेमध्ये भाषण सुरू केल्यानंतर उपस्थितांपैकी विदर्भ समर्थक कार्यकर्त्यांनी घोषणा द्यायला सुरुवात केली. स्वतंत्र विदर्भ झालाच पाहिजे, जय विदर्भ अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. शिवाय उपस्थित प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींच्या दिशेनं पत्रकं देखील भिरकावली. हे पाहून गडकरी हे चांगलेच नाराज झाले. त्यांनी कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचं आवाहन केलं. मात्र कार्यकर्ते शांत होत नाहीत. हे पाहून गडकरींना राग अनावर झाला. ते गोंधळ थांबवत नसतील तर त्यांना थप्पड लगावा, बाहेर काढा, असं गडकरी यांनी यावेळी म्हटलेलं आहे. आवाज दिला ना तुम्ही नाहीतर आवाज बंद करायला पकडा, आतमध्ये घाला सगळ्यांना. आता आवाज कराल तर तुम्हाला ठोकून काढू इथून. आता चुपचाप बसा. आता जर आवाज केला तर ठोकून काढेल. बस काढे याद राखा तुम्ही. आता आवाज काढला तर ठोकून काढू ते सगळ्यांना बाहेर काढायचं. ऑइल रिफायनरी प्रकल्प रायगड जिल्ह्यातील रोहा, अलिबाग, मुरुड परिसरामध्ये हलवणार असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. मात्र याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. रत्नागिरीमध्ये नाणार प्रकल्पाविरोधात जोरदार आंदोलन झाल्यानंतर आता हा प्रकल्प रत्नागिरीतून रद्द करून रायगड जिल्ह्यामध्ये हलवण्याच्या हालचाली वाढत आहेत. मात्र या प्रकल्पाला रायगड जिल्ह्यामध्ये देखील विरोध केला जातोय. रायगड जिल्ह्यातील रोहा, अलिबाग आणि मुरुड परिसरातील सुमारे 50,000 एकर जमीन या प्रकल्पासाठी अधिग्रहित केली जाणार आहे. सिडको विभागामार्फत जानेवारी 2019 मध्ये काढलेल्या एका अध्यादेशामध्ये याबाबत गावांची नावं आणि अधिग्रहित केल्या जाणाऱ्या जमिनीचा तपशील देण्यात आलाय. रत्नागिरी रिफायनरी पेट्रोकेमिकल त्याचप्रमाणे लिमिटेडच्या 6 अधिकाऱ्यांच्या एका पथकामार्फत पर्यायी जागा शोधण्यासाठी नियुक्ती देखील करण्यात आली आहे. राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर्ससाठी याआधीच रोहाजवळच्या चणेरा गाव परिसरामध्ये एमआयडीसीनं जागा संपादित केल्याची माहिती मिळते आहे. नाणारचा जो रिफायनरी प्रोजेक्ट तो रोहामध्ये म्हणजे आमच्या तणेरा कोकण विभाग आहे तिकडे जी जागा संपादित होत आहे आता सरकारकडून चालू आहे. त्या जागेवरती नाणार येणार अशा जोरदार बातम्या चालू झाल्यात. पण जर नाणारचा प्रोजेक्ट आपण पाहिला तर तो एक ऑइलचा रिफायनरी प्रोजेक्ट आहे आणि त्याच्यामुळे होणारा जो पर्यावरणावर इफेक्ट असेल किंवा इथली जी गावं आहेत जवळजवळ मला असं वाटते 30 ते 35 गावं आमची इथून स्थलांतरित होणार, तो एक प्रश्न आहे. जर सगळ्या प्रश्नांकडे पाहिलं तर आमचा नक्कीच नाणारला विरोध राहील. या भागातील जी जमीन आहे ती सिडकोनी अधिसूचित केली आहे. परंतु आता 2 दिवस जे टीव्ही चॅनल आणि पेपरच्या माध्यमातून जे ऐकायला वाचायला मिळतं की नाणार इकडे येणार आहे, तर जरी प्रकल्प येणारा आमचा कुठलाही विरोध नाही, परंतु तो प्रकल्प येत असताना संबंधित ज्या आमचा जो भाग आहे हा शेतीवर आधारित आहे आणि मच्छीमारीवर आधारित आहे. त्या लोकांना पहिला जर व्यवस्थित रोजगार मिळत असेल आणि त्या नाणारपासून आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नसेल तर नाणार येण्याबद्दल आमची कुठल्याही प्रकारची हरकत नाही. शेती करायची आणि आणखीन आम्हाला शेतीशिवाय हाय काय हा ना, आम्ही जाणार कुठं? त्यात तर आमचा विरोध आहे. आमची आज हे ढोरं गुरं आहेत हे काय करणार? राज्य सरकारनं धनगर समाजाला आदिवासींच्या सगळ्या सोयी सवलती लागू केल्यानंतर आदिवासी बांधवांनी मोर्चा काढला. अमरावतीच्या आयुक्त कार्यालयावर आदिवासी समाजाच्या तरुणाईनं आणि विद्यार्थ्यांनी हा मोर्चा काढलेला आहे. यावेळी त्यांनी सरकारविरोधी घोषणा दिल्या. धनगर समाजाला खऱ्या अनुसूचित जातीमध्ये आदिवासींच्या सर्व सोयी सवलती जाहीर केल्यानं खऱ्या आदिवासी समाजातील लोकांवर अन्याय होतोय असा आरोप आदिवासी समाजातील आंदोलनकर्त्यांनी केलेला आहे. 2 तारखेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांनी धनगर जातीला आदिवासीप्रमाणे सवलती देण्याचा आणि आदिवासी समाजामध्ये जो आरक्षण सूची आहे त्यामध्ये समावेश करण्याचे जे जाहीर केले त्या विरोधात आदिवासी विद्यार्थ्यांनी जो हा मोर्चा काढलेला आहे. वास्तविक पाहता मुख्यमंत्र्यांना असे जाहीर करण्याचा कुठलाही अधिकार नाही. टाटा इन्स्टिट्यूट समिती जी आहे त्या समितीचा अहवाल धनगर जातीच्या निगेटिव्ह असल्यामुळे ते जाहीर न करता सर्वसामान्य जनतेपर्यंत न पोहोचविता वैयक्तिकरित्या त्यांच्या पुढील राजकीय दृष्ट्या डोळ्यासमोर ठेवून धनगर जातीला आरक्षण देणे हे म्हणजे खऱ्या आदिवासीवर अन्याय अत्याचार करण्यासारखं आहे.
पुण्यातल्या खराडी परिसरातील दफनभूमीची जागा महापालिकेला देण्यास नागरिकांचा विरोध आहे. सरकारच्या निर्णयाविरोधात माजी आमदार बापूसाहेब पठारे यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम बांधवांनी प्रतिकात्मक जनाना महापालिकेमध्ये आणला. यावेळी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर हा जनाना ठेवून जोरदार घोषणाबाजी करण्यात आलेली आहे. वन मिनिट वन न्यूज मध्ये घेऊया छोटासा ब्रेक. लवकरच परत येतोय. ब्रेकनंतर पुन्हा एकदा एका मिनिटात एक न्यूज. शरीर सौष्ठवपटू रवी सावंतचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्यानं भिवंडीसह आसपासच्या परिसरामध्ये हळहळ व्यक्त होते. अवघ्या 35व्या वर्षी एखाद्या शरीर सौष्ठवपटूच्या मृत्यूमुळे अनेक चर्चांना देखील उधाण आलंय. याबाबत जय महाराष्ट्रनं रवी यांच्या मित्रांशी बातचीत केली आहे. त्यांच्या सांगण्यानुसार ते शरीर पिळदार बनवण्यासाठी काही प्रमाणात प्रोटीनचा वापर करायचे, पण त्यांना शॉर्टकट कधीच वापरलेला नाहीये असं देखील त्यांच्या मित्रांनी सांगितलंय. रवी त्यांच्या करिअरच्या बाबतीत अतिशय महत्वाकांक्षी होते. भिवंडी श्रीचा किताब 2दा पटकावला होता. हॅट्रिक देखील त्यांना करायची होती, पण या काळात यामध्येच त्यांच्यावर काळानं घाला केला. त्यांच्या पश्चात त्यांचं पूर्ण कुटुंब आता एकाकी पडलेलं आहे. हृदयविकाराचा झटका जो येतो त्याच्यामध्ये खूप काही कारणं आहेत. आजच्या या धकाधकीच्या आयुष्यामध्ये एक महत्त्वाचं कारण म्हणजे बदललेली जीवनशैली, लाईफस्टाईल बदललेली आहे. कधी कधी कामाचा अतिताण, आजकाल यंग जनरेशनमध्ये बॉडी बिल्डिंगची फॅट आहे आणि बऱ्याच वेळेस काही लोक सप्लिमेंट घेतात, स्टेरॉइडच्या गोळ्या घेतात, औषधी मशीन घेतात. बरेच लोक पेनकिलर्सवर औषध घेतात, जी समजा लोकांची कधी कधी म्हणजे जीवनशैली अत्यंत म्हणजे टाईप वन पर्सनॅलिटी असते. म्हणजे हमेशा कॉम्पिटिशन, हमेशा मानसिक ताणतणाव, नैराश्य आणि एक प्रकारचं दगदग याच्यामुळं पण होतं. पण अतिशय उत्कृष्ट दर्जाचा असा बॉडी बिल्डर होता आणि त्याचं चांगलं नाव होतं बॉडी बिल्डिंग क्षेत्रामध्ये. आणि नुकताच झाला उरणमध्ये त्यांनी गोल्ड मेडल मिळवलेलं आणि भिवंडी श्रीचं 2 किताब मिळवले. तिसऱ्याच्या हॅट्रिकमध्ये होता तो, पण तो करू शकला नाही. ते कसं होतं म्हणजे इतका तो त्याचा एक दोन हळदीला ना डान्स करताना एक क्लिप म्हणजे व्हायरल झालेली त्याची. आणि त्याच्यानंतर खूप साऱ्या गोष्टी ओसवाल मध्ये जो एक फेस्टिवल होता तिकडे पण बोलवलेलं सर्वांना. तर तिकडे बोलवल्यानंतर म्हणजे व्हिडिओज वगैरे त्याचे डान्स पोजचे त्यांनी तिथे सेलिब्रिटी पोज केलेली. तर त्याचे खूप सारे पोजेस म्हणजे भिवंडीत तो खूप त्याचं नाव होतं. रवीला आम्हाला रोज वर्कआउटमध्ये खूप मोटिवेट करायचं आहे, खूप सपोर्ट करायचं आहे. त्याचं टाईमपास करू नको, फालतूचं बडबड करू नको, लक्ष दे, वर्कआउटवरती कॉन्सन्ट्रेट कर, कॉम्पिटिशनचं तुझं डोक्यात ठेव. दरवेळी तेच मोटिवेट करत राहायचं आम्हाला. कधी पण डाएटविषयी आम्हाला सांगत राहायचे, वर्कआउटविषयी काय सांगत राहायचे. काय चुकला तर आम्हाला करेक्ट करायचे. पुण्यातील झोपडपट्ट्यांच्या सुशोभीकरणाचं काम काही दिवसांपासून सुरू आहे. ही रंगीबिरंगी दिसणारी घरं पुण्यातील पर्वतीच्या पायथ्याशी असलेल्या जनता वसाहतीतील आहेत. चिंचोळा गल्ली आणि एकाला एक लागून असलेली घरं अशी काहीशी या वसाहतीची ओळख आहे. परंतु या जागेला आता रंगीबिरंगी साज चढवण्यात आलाय. शहरात सुरू असलेल्या झोपडपट्टी आणि परिसरात महापरिवर्तनाच्या कार्यक्रमाअंतर्गत हे सुशोभीकरण करण्यात येते. गेल्या 2-3 दिवसांपासून झोपडपट्टी परिसरात रंग देण्याचं काम सुरू आहे. इतर वेळी दुर्लक्षित असणारा हा परिसर नव्या रंगकामामुळे आकर्षक असा बनत चाललाय. ये इनिशिएटिव है मिसाल मुंबई, जो मिसाल मुंबई इसलिए है क्योंकि ये मुंबई से शुरू हुआ था. और आज हम ये कहेंगे कि ये मिसाल इंडिया है, क्योंकि हम बहुत सारी अलग 16 जो हमारे स्टेट्स हैं भारत के उसमें काम कर रहे हैं. और आज मैं यहाँ पूना में खड़ी हूँ, पर्वती हिल जनता वसाहत में, इसलिए हम उसे मिसाल बेमिसाल पूना भी कहेंगे. मेन एम मिसाल पूना का रंग दीवारों में करना नहीं है. इसका मेन एम है कि हम लोगों की सोच में बदलाव कैसे ला सकते हैं. मैं सबको बोलती हूँ कि रंग कुछ सालों में फेड हो जाएंगे, लेकिन आप की जो सोच है वो अगर बदल जाएगी तो उससे आप हजारों लाखों लोगों की सोच आगे बदल पाएंगे.
आणि यासोबतच बुलेटिनमध्ये आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ठीक 6:30 वाजता पाहायला विसरू नका येत्या निवडणुकांमध्ये दक्षिण मुंबई मतदारसंघाचा मूड नेमकं काय सांगतोय.